नमस्कार. केडेश न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत. खऱ्या न्याय हक्काचा बुलंद आवाज. जाफराबादमध्ये माजी सरपंच संदीप शेलार यांच्या एक्सओव्ही कारला अज्ञातांकडून आग. पहाटे घडली धक्कादायक घटना. श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबादचे माजी सरपंच संदीप शेलार यांच्या चारचाकी एक्सओव्ही 500 कारला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे. संदीप शेलार हे सामाजिक कार्यात अग्रेसर असून त्यांच्या पत्नी सध्या जाफराबाद ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर कार्यरत आहे. त्यामुळे या घटनेकडे सामाजिक व राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार श्री शेलार यांच्या ताब्यातील MH48 A5427 क्रमांकाची सिल्व्हर रंगाची एक्सओव्ही 500 कार शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात इसमाने पेट्रोल टाकून जाळण्यात आली. या घटनेत वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्राथमिक तपासात जाफराबाद येथील शेतकरी अनिल दशरथ नागळ यांना कायदेशीर मदत केल्याचा राग मनात ठेवून फिर्यादी संदीप शेलार यांच्या कुटुंबावर भीती व दहशत निर्माण करण्याच्या हेतूने आरोपीने हे कृत्य केल्याचा संशय परिसरातून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी शुभम नांगळ या तरुणावर संशय असून त्याच्या विरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीस पथक त्याचा शोध घेत आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. यावेळी पोलीस कर्मचारी पोलीस हेड कॉन्स्टेबल परेश आगलाबे व पोलीस कॉन्स्टेबल राहुल कचरे, पोलीस कॉन्स्टेबल नम्रता कुलथे आदी पथक यावेळी उपस्थित होते. घटनेची गंभीरता लक्षात घेता फॉरेन्सिक टीम देखील श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद येथे दाखल झाली असून वैज्ञानिक पद्धतीने तपास सुरू आहे. या घटनेमुळे सामाजिक कार्यकर्त्याला लक्ष्य करण्यात आले का असा प्रश्न उपस्थित होत असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचा वेगवान आढावा घेण्यासाठी केएनएस न्यूज 24 ला पाहत रहा.